नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय संविधानातील भाग 4A म्हणजेच मूलभूत कर्तव्य याचा अभ्यास करणार आहोत। या अगोदर आपण 4 भाग अपलोड केलेत आहेत। ते आपल्याला पूर्व तसेच मुख्यसाठी खूप मदतगार साबित होतील याची खात्री मी तुम्हाला देते, कारण त्यातील एक एक ओळ खूप महत्त्वाची आहे आणि त्या तुम्हाला नोट्स करण्यासाठी सुद्धा खूप मदतीला पडतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज भारतीय संविधानातील भाग 4A मूलभूत कर्तव्य। आता मूलभूत कर्तव्यामध्ये फक्त एक कलम आहे आणि पूर्वी हे मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानात होते का, तर नाही। 42वी घटनादुरुस्ती झाली 1976 मध्ये आणि संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला। मग ही मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेत आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या कुठल्या देशाच्या घटनेत आहेत की नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या देशाच्या घटनेत सुद्धा मूलभूत कर्तव्य आहेत। जसं की जपान, व्हिएतनाम, नेदरलँड यांच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे। मग हे कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार आपल्या भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश केला, तर सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटनादुरुस्तीने आपल्या भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश केला आणि हे न्यायप्रविष्ट नाहीत। त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत, तसेच मूलभूत कर्तव्ये हे जनतेकडून केलेल्या अपेक्षा आहेत। आपल्याला असं म्हणता येईल, कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत, तर त्या संदर्भात कायदे करण्याची गरज असते। आपण ही कर्तव्य कुठल्या देशाकडून घेतलेली आहेत, तर आपण ही कर्तव्य सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्याकडून घेतलेली आहेत। जेव्हा 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले, तेव्हा त्यावेळी केवळ मूलभूत अधिकार आपल्या संविधानात होते, पण कर्तव्य नव्हते। म्हणून आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 76वी घटनादुरुस्ती झाली 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली आणि आपण आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे। सुवर्णसिंग समितीने 8 मूलभूत कर्तव्याचा समावेश करा आणि ज्यामध्ये मतदान हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे, त्याचबरोबर कर भरणे हे सुद्धा मूलभूत कर्तव्य आहे, असं सुवर्णसिंग समितीने सांगितलं होतं। तरी पण आपण 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केला आणि मतदान करणं आणि कर भरणं हे मूलभूत कर्तव्य सांगितलेलं नाही आहे। त्यानंतर 10 मूलभूत कर्तव्ये हे आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये स्वीकारले आणि सध्याला आपल्या संविधानामध्ये एकूण मूलभूत कर्तव्य ही 11 आहेत। 11वं कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे। मग ही न्यायविचारणीय आहेत का, तर ही न्यायप्रविष्ट नाही आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती, जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। पहिलं कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करावा। दुसरा आहे स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे। तिसरा आहे देशाचे सार्वभौम, एकात्म व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे। चौथा आहे आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी। पाचवा आहे सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची
भावना जोपासावी, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. त्यानंतर 6वं आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन करावे. 7वं आहे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी. 8वं आहे वैज्ञानिक दृष्टीवाद, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी. 9वं आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा. 10वं आहे देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कर्तव्य उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आणि 11वं आहे 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकाची शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्याव्यात. हे 11वं जे कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती 2002 ने समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात, तर एकतर हे खालीवर देऊन क्रमवार लावा असा प्रश्न विचारला जातो, किंवा यामध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्नच पाहून घेऊत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यावर कसे प्रश्न विचारले जातात. मूलभूत कर्तव्य यावरील प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख किंवा समावेश करण्यात आलेला आहे? आता आपल्याला कुठल्या कर्तव्याच्या यादीमध्ये कुठल्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे असं विचारलेलं आहे. अ आहे राष्ट्रगीत, ब आहे राष्ट्रीय प्राणी, क आहे एकात्मता, ड आहे संघराज्य रचना, ई आहे वैज्ञानिक स्वभाव आणि फ आहे वारसा इमारती. तर राष्ट्रगीत आहे बरोबर, त्याचबरोबर एकात्मता जपणं हे सुद्धा आहे आणि वैज्ञानिक स्वभाव हे सुद्धा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये मी जे सुरुवातीला तुम्हाला दिले त्यामध्ये हे सर्व शब्द समाविष्ट आहेत 11 दिलेल्या कर्तव्यामध्ये. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 4 अ, क, ई. या प्रश्न क्रमांक 2. अनुच्छेद 51A मध्ये मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या डॅश डॅशशी सुसंगत आहेत. आता आपल्याला यामध्ये मानवी हक्क जे आहेत म्हणजे भाग 3 जो आहे त्यामध्ये कुठल्या कलमाशी सुसंगत आहेत असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर कलम 29(1) शी सुसंगत आहेत मूलभूत कर्तव्य. जागतिक जाहीरनाम्याच्या अनुच्छेद 29(1) शी सुसंगत आहेत असं आपल्याला सांगता येते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 3. भारतीय राजघटनेतील मूलभूत कर्तव्याशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. पहिलं आहे मूलभूत कर्तव्याची कल्पना रशियाच्या म्हणजेच पूर्वीचे जे सोव्हिएत युनियन राजघटनेला प्रेरित आहेत यांच्याकडून घेतली. तर हो, हे चुकीचं नाही, हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे घटनेत भाग 4A समाविष्ट केले गेले. आता 1978 आहे का? नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 देता येईल, कारण 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि त्यानुसार घटनेचा भाग 4A समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरे पण आपण पाहून घेऊया. 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे आणखीन एक कर्तव्य जोडले, बरोबर आहे. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे जोडले गेले. 4थं आहे सर्व 11 मूलभूत कर्तव्य हे राजघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये सूचीबद्ध आहे, हे पण बरोबर आहे. आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या मूलभूत कर्तव्य हे रशियाच्या म्हणजेच सोव्हिएत युनियनच्या राजघटनेतून प्रेरित होऊन घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मूलभूत कर्तव्य राजघटनेबरोबर
कुठल्या कुठल्या राजघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे, तर ते आहे जपान, व्हिएतनाम आणि नेदरलँड. यानंतर चौथा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य योग्य कथने ओळखा. हे आहे 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली. तर हे एकदम बरोबर आहे. 1976 मध्ये काँग्रेस पक्षानेच याची शिफारस केलेली होती. दुसरं आहे वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 88व्या घटनादुरुस्तीने 2002 द्वारे जोडण्यात आलं. 88वी घटनादुरुस्ती आहे का? नाही. ती कितवी आहे? 86वी घटनादुरुस्ती. म्हणजे बी चुकीचं आहे, ए बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानाच्या डॅश डॅशमध्ये मूलभूत कर्तव्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे भारतीय संविधानाचं चौथा भाग ए भागामध्ये 51 कलमामध्ये हे सर्व समाविष्ट आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल? पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने वेगळेपणा ओळखा. आता मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने वेगळेपणा काय आहे हा ओळखायचा आहे. यांचा 42व्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एकदम बरोबर. दुसरं आहे यामध्ये एकूण 11 कर्तव्य आहेत. हे पण बरोबर आहे. ही कर्तव्य प्रत्येकाने पाळायची आहेत. हो पाळायचे आहेत, पण हे वेगळे आहे ना. यामध्ये सांगितलेलं आहे का पाळावंच लागते किंवा पाळलं नाही तर आपल्याला ही न्याय प्रविष्ट आहेत का? नाही. म्हणजे वेगळेपणा सांगायचं झालं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 देता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चूक विचारलेलं आहे. एक आहे भारतीय संविधानाच्या 4 मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत का? हे चुकीचं आहे. 4A मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत.